नमस्कार, मी मनीषा। संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत। सर्वांना गुड इव्हनिंग। आता देवाचा दिवा वगैरे मी लावून घेते कारण अंधार पडलेला आहे। 6 वाजले की अंधार पडायला चालू होते कारण शाळू दिवस आहे, त्यामुळे छोटा दिवस असतो। तर मी आता हळदीले पण हुमऱ्याला करून घेते कारण आज पौर्णिमा आहे। तर सत्यनारायण महाराजांची पूजा मांडायची आहे घरामध्ये, त्यामुळे म्हटलं चला सकाळी हळदीले पण केलं नव्हतं, त्यामुळे आता करून घेते। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर गुरुचरित्र ग्रंथाचं माझं पारायण चालू आहे। तर स्वामी समर्थांच्या मठामध्ये मी पारायणला बसलेले आहे, त्यामुळे सकाळी लवकर जावं लागतं आणि त्यानंतर मग येऊन घरातलं काम आवरायला लागतं, त्यामुळे सकाळपासून मला वेळ नव्हता हळदीले पण करण्यासाठी। तर म्हटलं चला संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत, देवाला दिवा वगैरे लावला, हळदीले पण करून घेतलं। आता हळदी कुंकू वगैरे लावून घेते। मेन डोअर पासूनच आपली लक्ष्मी येत असते घरामध्ये, त्यामुळे म्हटलं चला मेन दरवाजा आहे तिथूनच सुरुवात करायची पूजेला। तर आता ओवाळून घेते हुमऱ्याला, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर आरतीनं अक्षदा फूल हे सर्व काही ठेवून ना मस्त असं छान असं हुमऱ्याला ओवाळून घेतलं आणि आता पूजा पण मांडायची आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामींची प्रार्थना। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। तर व्हिडिओ माझे तुम्हाला 4-5 दिवस झाला आलेले नाहीत। खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आले की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही पाठवत। तर मी ना पारायणला बसलेले आहे, स्वामी समर्थांचं पारायण करते मठात मी पारायणला बसलेले आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं। 4 वाजता उठून स्वयंपाक वगैरे करावा लागतो, त्यानंतर 6 वाजेपर्यंत घरातलं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे आवरून मला मठामध्ये जायला लागतं। 6 वाजता ग्रंथ चालू होतो पोथी वाचायला, त्यानंतर 10 वाजता संपते। 10 वाजता घरी येते, राहिलेलं काम आहे ते करून नंतर आणि जावं लागतं कारण प्रहराची सेवा असते ती सुद्धा करावी लागते। काय तर आज आहे शनिवार, तर आज आहे पौर्णिमा, तर मी सत्यनारायण घरामध्ये करत असते, तर पूजा सुद्धा मांडत असते, त्यामुळे मी आज पूजा मांडणार आहे। सगळ्या वस्तू आहेत, साहित्य आहे पूजेचं ते काढून घेतलेलं आहे, तीच तुम्हाला पूजा मी कशी करते ती दाखवणार आहे। तर आज काही गेली नाही कारण म्हटलं सत्यनारायण घरात सत्यनारायणची पूजा पण मांडायची आहे, पोथी वाचायची आहे सत्यनारायणची, तर म्हटलं पूजा वगैरे मांडून घेऊ। तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई तुझे व्हिडिओ येत नाहीत, डेली व्हिडिओ तुझे बघायला मला खूप आवडतात, त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर व्हिडिओ खूप छान होणार आहे, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर चला आता आपल्याला सत्यनारायण महाराजांची पूजा मांडणी करायची आहे, त्यामुळे सर्व साहित्य आहे ते काढून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे रांगोळीनं, इथं याच्यावरती आता पाठ ठेवणार आहे। तर चला पूजेला सुरुवात करू आपण। तर खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तू व्हिडिओ रोज का नाही पाठवत। तर वेगवेगळ्या व्हिडिओला कमेंट आलेले आहेत की ताई तू व्हिडिओ पाठवत जा, आम्हाला व्हिडिओ तुझे बघायला खूप आवडतात, डेली व्हिडिओ छान असतात तुझे। तर आता पारायणला बसलेले आहे, त्यामुळे मला टाइम भेटेना झाले, सकाळी लवकर जावं लागतं, त्यानंतर घरी येऊन घरातलं काम करायचं, त्यानंतर संध्याकाळी सुद्धा जावं लागतं। आज काही गेली नाही कारण सत्यनारायण पूजा घरामध्ये मांडणी करायची आहे। तर काही ताईंनी कमेंट केलेली होती की ताई तू सत्यनारायण पूजा कशी मांडणी करतेस ती सुद्धा दाखवा आम्हाला आणि का करतेस ते सुद्धा सांग। सत्यनारायण पूजा मी दर महिन्याला घरामध्ये मांडत असते आणि उपवास पण मी दिवससारी निरंकारी पकडते, काही सुद्धा खात नाही। तुम्ही फळे वगैरे खाली तरी चालतील किंवा दूध सुद्धा प्यायलं तरी सुद्धा चालतं, पण खिचडी वगैरे चालत नाही, त्यामुळे असे खिचडी शाबू किंवा वरीचा भात असं काही सुद्धा खायचं नाही, फळं आणि दूध हेच चालतं। तर सत्यनारायण घरामध्ये पूजा मांडल्याने आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते ती स्थिर राहते, म्हणजे जो पैसा अडका येतो तो जास्त पण खर्च इकडे तिकडे होत नाही, टिकून राहतो पैसा आणि सुख शांती समृद्धी घरामध्ये नांदते। म्हणून आपण सत्यनारायण पूजा महिन्याला घरात करावी, त्यासाठी मी करत असते। सत्यनारायण पूजा मांडणीला मी सुरुवात केलेली आहे। इथं मी एक तांब्या भरून घेतलेला आहे पाण्याचा, त्यामध्ये सुपारी, पैसे, हळदी कुंकू, फूल आणि एक ढाळा ठेवलेला आहे आंब्याचा, त्यावरती नारळ ठेवला, नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं, त्यानंतर 5 बोटं आहेत ते त्या तांब्याला लावून घेते, हळदी कुंकवाची ओढून घेते आणि एक स्वस्तिक काढलेलं आहे, तुम्हाला माझ्या उजव्या साईडला दिसत असेल, त्यावरती आता हळदी कुंकू सोडून त्यावरती पाठ ठेवायचा आहे। त्या अगोदर पाठावरचं जे साहित्य आहे ना ते साईडला काढून ठेवते आणि पाठ ह्या साईडला घेते। पाठ सुद्धा पुसून घेतला कारण पाठ सुद्धा आपण ठेवलेला असतो जास्त दिवस, त्यामुळे पुसून घ्यावा आणि आता ठेवलेला आहे पाठ। त्यानंतर आता लाल कपडा त्याच्यावरती अंतरणार आहे। तर बघा लाल कपडा टाकलेला आहे पाटावरती। आता याच्यावरती सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवला। आता गव्हाची आपल्याला साळ घालायची आहे, तांदळाची साळ घालायची नाही कारण सत्यनारायण पूजेला गव्हाची साळ घालून त्यावरती कलश ठेवायचा असतो। तर मी इथे विड्याचे पानं घेतलेले आहेत। तर आपल्याला 3 विडे मांडायचे आहेत, एक गणपतीचा, एक कुलदैवताचा आणि एक ग्रामस्थ देवताचा, असे 3 विडे मांडायचे आहेत। त्यासाठी मी आता पानं घेतलेले आहेत, एका विड्यामागं 2 पानं ठेवायची,
म्हणजे एक विडा तयार होतो. तर मी गणपतीचा विडा ठेवला, त्यानंतर कुलदेवताचा ठेवला, त्यानंतर ग्रामस्थ देवताचा विडा ठेवला. असे 3 विडे ठेवून घेतले. आता याच्यावरती 1-1 रुपया ठेवायचा आहे. त्यानंतर याच्यावरती 1-1 सुपारी ठेवायची. आता मी हळदी कुंकू लावून घेते या विड्यांना. अगोदर आपल्याला हळदी कुंकू विड्यांना लावून घ्यायचं, म्हणजे गणपतीपासून सुरुवात करायची, म्हणजे आपल्या पूजेला चांगली सुरुवात होते. कोणतीही पूजा करायची असेल तर श्री गणेश केल्याशिवाय आपण पूजा मांडत नाही. त्यामुळे हे विडं मांडूनच आपण पूजेला सुरुवात करायची आहे. तर आता फुलंसुद्धा मी ठेवून घेते. तर 3 फुलं 3 विड्यांना ठेवून घेतली. आता पुढं पण ठेवते. पुढं ठेवलेले आहेत डेकोरेशनसाठी, कारण जेवढे आपण देवाला फुलं ठेवणार तेवढी पूजा आहे, देवपूजा तेवढी छान दिसते. त्यामुळे मी ठेवून घेतली. तर काही ताईंना पौर्णिमेचा उपवास आहे तो करायचा आहे आणि घरामध्ये सत्यनारायण महिन्याला करायचा आहे. त्यामुळे चला म्हटलं मी आज पूजा मांडणी करते सत्यनारायणची, तर ताईंच्यासोबत शेअर करू, म्हणजे ताईंना पण उपयोग होईल ह्या पूजेचा. आता सत्यनारायणचा फोटो आहे, त्याला 2 पिवळी फुलं ठेवलेली आहेत. हार वगैरे काही केला नव्हता मी फोटोसाठी. आणि इकडं कलश ठेवलेला आहे ना, नारळ ठेवलेला आहे कलशवरती, त्याला पण फुलं ठेवून घेतली. मला ना देवाला फुलाने डेकोरेशन करायला खूप आवडतं. आणि कलशाच्या खाली अशा पाकळ्या दिलेल्या होत्या फुलवाल्याने गुलाबाच्या, त्यासुद्धा सभोवतानी ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी हातामध्ये श्रीयंत्र घेतलेलं आहे. त्याचं टोक आहे ना ते बघत्या, कारण टोकदार भाग असतो तो आपल्या बाजूला करायचा आणि टोकदार नसतो तो पाठीमागं करायचा. त्यामुळे मी ठेवलेलं आहे तर श्रीयंत्र. याच्यावरती आता कुंकुमार्चन करून घेणार आहे, कारण श्रीयंत्रावरती पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चन करावं. त्यासाठी आता कुंकुमार्चन करायचं आहे. त्या अगोदर मी 11 दुर्वा काढून घेते आणि गणपतीला ठेवून देते. तर ठेवलेल्या होत्या. आता मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेते. लक्ष्मीचा नामाचा नामस्मरण करून आपल्याला 11 वेळा कुंकू याच्यावरती 5 बोटानं सोडायचं नाही, तर मग मधल्या 3 बोटाने कुंकू सोडून घ्यायचं आणि कुंकुमार्चन करून घ्यायचं. कारण पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते. त्यामुळे श्रीयंत्रावरती दर पौर्णिमेला असं कुंकुमार्चन करावं. आता सगळी पूजा आहे ती माझी मांडून झालेली आहे. आता सर्वात लास्टला पाटाच्या सभोवती रांगोळी काढून घेते. मी रांगोळी अगोदर काढून पूजा मांडत नाही, फक्त पाटाखाली स्वस्तिक काढून पूजा मांडणी करून घेते. अगोदर रांगोळी काढली ते सगळी विस्कटून जाते, कारण आपली पूजा मांडायची असते तर इकडं तिकडं हात लागला जातो आणि सगळी रांगोळी आहे ती विस्कटली जाते. पूजा मांडणी झाल्याच्या नंतरच आपण रांगोळी काढून घ्यायची. आता समईसुद्धा मी अगोदर लावून ठेवलेल्या होत्या. सर्वात पहिल्यांदा समय लावूनच आपण पूजा करायची आहे, कारण अग्नीच्या साक्षाने आपली पूजा मांडायची. त्यामुळे मी समय लावलेल्या होत्या. आता अगरबत्तीनं पण देवाला वळून घेतलं. आता अगरबत्ती पण आहे ती लावून घेते. आपण ज्या वेळेला देवाला दिवा लावतो किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेला देवाच्या उजव्या साईडला अगरबत्ती किंवा दिवा लावून ठेवावा. तर मी आता लावून ठेवलेला होता दिवा आणि अगरबत्ती. तर आता पूजेचं ताट आहे ते सुद्धा आता पुढं ठेवते देवाच्या, कारण आपलं असं ताट असलं ना की सगळं साहित्य आहे त्यामध्ये मावतं. फुलं, अक्षदा, हळदी कुंकू, कापूर, कापराची डब्बी, हे सर्व काय मावतं. त्यामुळे मी अशी प्लेट आहे पूजेची ती ठेवलेली आहे देवासमोर. तर आता समईचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आणि घंटीचं सुद्धा मी पूजन करून घेते, कारण घंटी देवता असतो. त्यामुळे घंटीचं सुद्धा पूजन केलं. तुम्हाला मी एकदा पूजा दाखवते माझी की कशी मांडणी केलेली आहे ती. आता संध्याकाळच्या 7:30 वाजलेल्या होत्या. पूजा मांडणी वगैरे करून घेतलेली होती. आता म्हटलं लगेच आपण पोथी वाचून घ्यायची, म्हणजे आपला स्वयंपाक पण करायचा आहे किचनमध्ये, तो नंतर करता येईल. पण म्हटलं पोथी वाचल्याच्या नंतर देवाला नैवेद्य सुद्धा शिऱ्याचा दाखवावा लागतो. त्यामुळे म्हटलं चला सर्वात पहिल्यांदा आता पोथी वाचून घेऊ आणि त्यानंतर मग किचनमध्ये जाऊ. आता पोथी वगैरे वाचून झालेले आहेत. मला पोथी वाचाय आज खूप वेळ गेला, कारण विष्णू सहस्त्रनाम आहे ते सुद्धा मी वाचलं, कारण पारायण करतात त्यांनी ना रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं. त्यामुळे मी आज विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा वाचून घरीच घेतलं. आज मठामध्ये काही गेली नाही विष्णू सहस्त्रनाम वाचण्यासाठी. तर म्हटलं चला आता सत्यनारायण महाराजांची पूजा मांडणी केलेली आहे, पोथी वाचलेली आहे, तर लागल्या हाताने विष्णू सहस्त्रनाम पण वाचून घ्यावं. त्यामुळे मी वाचून घेतलं. आता विघ्नेश आणि मी दोघंजण आरती करून घेतो, कारण घरामध्ये कोणीच नाही आहे. ओमकार गेलेला आहे बाहेर आणि त्याचे पप्पा आहेत ते कामावरती गेलेले आहेत आणि विघ्नेश आहे तो आहे घरी. तो आणि मी आरती करून घेतो. आता विघ्नेश आणि मी दोघांनी आरती करून घेतली. झालेली आहे आता आरती.
आता कापूर आहे तो सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे। रोज संध्याकाळी असा कापूर घरामध्ये फिरवल्याने निगेटिव्हिटी घरामधली बाहेर फेकली जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते। त्यामुळे रोज संध्याकाळी असा कापूर जाळून देवा पुढे किंवा घरातून असा फिरवावा, म्हणजे आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते आणि पॉझिटिव्हिटी येते, मस्त छान वातावरण निर्माण होतं आणि पूजा घरामध्ये असली ना मांडलेली की खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये सुद्धा आनंद असतो। तर चला आता पूजा पण झालेली होती, आता नमस्कार करते सत्यनारायण महाराजांना। आता ना मस्त छान अशी पूजा आपण मांडून घेतली, त्यानंतर पोथी सुद्धा वाचून घेतली। तर पोथी वाचाय मला 2 तास गेले। 7:30 वाजता मी बसले असेल पोथी वाचायला, तर 9:30 वाजलेले आहेत। मला स्वयंपाक करायचा आहे, तर छान वाटलं पोथी वाचल्यानंतर। आणि विष्णू सहस्त्रनाम पण मला वाचावं लागतं कारण मी पारायण केलेलं आहे। तर संध्याकाळचं ना मठामध्ये जाऊन तरी मला विष्णू सहस्त्रनाम वाचावं लागतंय, नाही तर मग घरामध्ये देवासमोर विष्णू सहस्त्रनाम पूर्ण वाचावं लागतंय। तर त्यामुळे मला 2 तास गेले, नाही तर 1-1.5 तासामध्ये सत्यनारायणची पोथी असते ती वाचून होती। तर चला आता झालेले मस्त पूजा, मस्त वाटलं, छान अशी आरती करून घेतली विघ्नेशन मी। आणि आता स्वयंपाक करायचा आहे, फक्त भात केलेला आहे किचनमध्ये, अजून काही स्वयंपाक झालेला नाही, चपाती भाजी करायची आहे। त्यानंतर सत्यनारायण महाराजांना शिरा सुद्धा करायचा आहे। तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि स्वयंपाक करायला सुरुवात करू। आता माझी सत्यनारायण पूजेची पोथी वगैरे वाचायची झालेली होती, आता किचनमध्ये आलेले आहे। तर मला प्रसाद करायचा होता शिऱ्याचा, म्हणून मी आता शिरा बनवते। तर इथं 1.25 वाटी मी रवा घेतलेला होता, तो तुपामध्ये छान असा भाजून घेतला। रवा मस्त असा 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर गरम गरम दूध त्यामध्ये टाकलेलं आहे। तर इथे ना 2.5 वाटी दूध टाकलेलं आहे, म्हणजे रव्याच्या डबल आपल्याला दूध टाकायचं आहे। तर इथं मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकले। आता रवा, ड्रायफ्रूट, दूध हे सगळं ना चांगलं हलवून घेते। तर दूध गरम गरम टाकल्यामुळे रवा आपला चांगला फुलला जातो। मी आणि थोडंसं दूध टाकलं, मला वाटलं थोडंसं टाकावं कारण कमी पडत होतं। अंदाजे टाकलेलं आहे कारण मला अंदाज आहे, त्यामुळे टाकलेलं आहे 2.5 वाटी। तर इथं मी मागून ना आता तूपसुद्धा सोडलेलं आहे, म्हणजे रवा ना आपला सुट्टा सुट्टा होतो। अगोदर मी टाकलेलंच होतं तूप, पण नंतर पण टाकलं। तर इथं लास्टला आपण ना साखर टाकायची आहे। ते इथं रवा 1.25 वाटी होता ना, तर 1.25 वाटीच मी साखर टाकलेली आहे, म्हणजे प्रसाद आपला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये गोड तयार होतो। तर झालेला आहे आपला प्रसादसुद्धा। बंद केला गॅस आणि आता नैवेद्य दाखवून घेते। तर चला आता मी नैवेद्य दाखवून मगच स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे। तर आता नैवेद्य दाखवायला बसलेले आहे, खाली चौकोन काढला, त्यामध्ये प्लेट ठेवली आणि आता 3 वेळा पाणी ओवाळून घेते नैवेद्याच्या भोवती आणि नमस्कार करून घेते। आता सत्यनारायण पूजेला रव्याचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला। आता किचनमध्ये येऊन चपात्या, तळण, भजी हे सर्व काही करून घेतलं। आता भजीच राहिलेली होती थोडी भाजायची, ती सुद्धा आता झालेली आहेत। रात्रीच्या 10:30 वाजलेले आहेत। आता नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर सर्वजण आम्ही आता जेवण करून घेतो। भजी सुद्धा तळलेले आहेत ना, ती झालेली आहेत, आता काढून घेते। आता गॅस बंद करते, सगळं स्वयंपाक झालेला आहे। नैवेद्य वगैरे काढून घेते आणि नैवेद्य देवाला दाखवून आम्ही सर्वजण जेवण करून घेतो। तर चला नैवेद्याचं ताट तयार करू। तुम्ही इथं बघू शकता, आता नैवेद्याचं ताट आहे ते तयार करत्या। इथं मी 2 चपात्या मोडून घेतल्या, त्यानंतर तळण भाजलेलं आहे ते सुद्धा घेतलं। त्यानंतर आता भजी तळलेली आहेत ती घेऊ आणि आता भात घेऊ, त्यावरती आता दूध सोडायचं आहे। तर थोडंसं मी दूध सोडून घेते आणि पातळ भाजी आहे ना ती सुद्धा सोडायची आहे भातावरतीच। आणि आता नैवेद्य दाखवाय आता हॉलमध्ये आलेले आहे। आता नैवेद्यसुद्धा आपण प्रसादासारखाच दाखवायचा आहे, म्हणजे पाण्याचा चौकोन काढून घ्यायचा आणि त्यामध्ये प्लेट ठेवायची आणि 3 वेळा आपल्या नैवेद्याच्या भोवतीला पाणी फिरवून नमस्कार करायचा, म्हणजे नैवेद्य अर्पण होतो देवाला। आणि ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो ना, त्यावेळेला नैवेद्यानं अर्पण 6 वेळा म्हणायचं आणि नमस्कार करायचा। तर झालेला आहे नैवेद्य दाखवून वगैरे, आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो। आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे, आता मुलांना वगैरे जेवाय देते कारण 10:30 वाजलेले आहेत। त्यामुळे चला आम्ही सर्वजण जेवण करून घेतो आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासायचे आहेत। तर चला जेवून घेतो अगोदर। तर सर्वांनी जेवण करा या। आता रात्रीच्या 11:30 वाजलेले आहेत, सर्व काम माझं झालेलं आहे। आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं, त्यानंतर भांडी पण मी घासून घेतली, किचन ओटा वगैरे पुसून घेतलेला आहे, झालेलं आहे सर्व काम आता। तर मी तुम्हाला दाखवलं की माझं रुटीन सत्यनारायण पूजे दिवशी कसं असतं ते। तर खूप उशीर झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत, मला झोपायचं पण आहे, सकाळी लवकर उठायचं आहे कारण पारायणसाठी मला लवकर उठावं लागतंय। 4 वाजता उठून सगळा स्वयंपाक करते आणि 6 वाजता मठामध्ये पोचायला लागतं। मग राहिलेलं काम आहे ते मी 10 वाजता येऊन करते। तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री.